మేము కొంచెం కళ్ళు తాగినాం కదా అందుకోసం అంటే నేను చుంబక్ కొంచెం కొంచెం కళ్ళు తాగినాం ఎట్లా అంటే పొద్దుగల అదిల్ పోయినా కదా काय చుంబక్ ఇగో అరే కాక వచ్చిండ్రా ఇగో మాట్లాడు काका अरे हा काय बोलतोय వెళ్ళే మేము కొంచెం కొంచెం తాగినాం చెప్పే కదా ఏం లే అంతా अरे हा त्या सौमित्रकडे तर चांगलं मराठी बोलत होता ते धूरबीर घालवताना काय झालं याला काका पर्सनली हा मराठी आहे पण आता एका तेलुगू नाटकामध्ये काम करतोय पण तर मी त्याला सांगितलंय की तू तेलुगू प्रॅक्टिस कर म्हणून तू करतोय सगळ्यांशी बोलतोय నాకు చెప్పేదే ముందు నేను అంటే నేను నాకు గుర్తుంటే నేనే పోతుంటాను కదా అట్లా. अगदी बरोबर येत आहे आता आपल्याला छान छान म्हणले संवाद या ना काका या आत या ना तुम्ही मी पर्सनली इन्व्हाइट करतो तुम्हाला जरा बाजूला सरकता का येस सर प्लीज कम इन लाईम वॉटरमुळे ना शरीरातले टॉक्सिन सगळे बाहेर पडतात छान. ऐशू काय काम आहे बोल. काम कसलं काम काहीतरी काय काम आहे. हा बरोबर आहे तुझं. आमचं मॅगझिनचं काम आहे. म्हणजे सरांनीच मला ही जबाबदारी दिली. मी त्यांना म्हणलं की मी रिसेप्शनिस्ट आहे मी काही ही कामं कशी करणार ना मी तर प्रस्तावना पुरे मुद्द्यारे. हो तर आमच्या मॅगझिन साठी एक फोटोशूट करायचंय कव्हर साठी फोटोशूट. तर आम्ही हा? आम्ही सिद्ध झालोय सगळे त्या शूट साठी सगळे तयार झालोय आणि सिद्धार्थ ला ला आम्ही फायनलाइज केलंय म्हणजे आमच्या सरांनी फायनलाइज केलंय कव्हरच्या फोटोशूट साठी. बघ मीच सुचवलं त्याचं नाव पण दुसरा पर्याय आहे का त्याला. मी तू सांग मला. मी सरांना म्हणलं की मी ओळखते त्याला. तू इतके खुश झाले माझ्यावर माहितीये म्हणजे आता आमच्या सगळ्यांमध्ये त्यातल्या त्यात मीच ओळखते ना त्याला. तर सर खूप खुश झाले. मग मी म्हणलं तोही मला ओळखतो. मी असं म्हणल्यामुळे माझं जे काही इम्प्रेशन पडलंय सगळ्या ऑफिस मध्ये आमच्या अच्छा म्हणून असं करायला लागलं. वा 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 ग्रेट मस्त. आय एम प्राऊड ऑफ यू ऐशू. मी काय करणं एक्सपेक्टेड आहे. फोन हा? म्हणजे फोन तू का करशील. फोन मीच करणार आहे. तू फक्त नंबर मिळवून दे त्याचा मला. एक मिनिट नंबर तर तुला त्यांनी मागेच एकदा दिला होता ना. हो मग बहुतेक मी तो लिहून घ्यायला चुकले होते. तो त्याचा नंबर नाहीये. ओ तर तू नाही ऐशू एक मिनिट हे बघ मी नंबर नाही देऊ शकत तुला कारण मुळात आमची डायरेक्टली ओळख नाही. अगं तुमच्या स्टुडिओत येतो ना पण तो. तुला कसं काय माहिती. त्या दिवशी मी तुला भेटायला येणार होते तेव्हा तो आला होता. नाही मी नव्हते तेव्हा स्टुडिओत. मी त्याच्या अकाउंटवर फोटो पाहिला त्याचा तुमच्या स्टुडिओतला. अवघड आहे आयुष. मी नंबर देणं खरंच अवघड आहे. मी नाही देऊ शकत असा कुठला तरी तिराहिताचा नंबर नाही देऊ शकत. तिराहिताचा. अगं सिद्धार्थ माझ्यासाठी तिराहित आहे का कोणी. मी तू कामासाठी हवाय मला नंबर. मॅगझिनच्या कामासाठी नंबर हवाय त्याचा. मैत्री कुठे गेली मैत्री అంటే बाहेर नो नाही कुठे गेली कुठे इथं कल्पना नाही मी आणि असं सांगून गेले की उशीर होईल. उशीर होईल. हो का आणि तुम्ही दोघं काय करता इथे अभ्यासच करत होतो आम्ही. हा मी अभ्यास करत होतो
हा आत्ताच डोकावला इथे. हा आत्ताच डोकावलं. कसला अभ्यास? ते यशस्वी सीएच्या परीक्षेचा. हा आणि अभ्यास करून करून ते डोक्याला शॉट लागला म्हणून मग थोडी लिटल थोडी थोडी आम्ही हा? दोघांनी. गाण्याची मैफिल रंगवली चांगली. हो का? हा अच्छा अच्छा, तूच परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी इथे राहतोस तर. करा अभ्यास करा, उगाच माझ्यामुळे फेल झाला असं व्हायला नको. नाही 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 असं काही नाही काका, तो कायम फेल होत असतो, त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. नाही, यावेळेला नाही फेल होणार आहे. पण नाही तू मागच्या वेळेला पण असंच म्हणला होता. यावेळेला नाही होणार आहे संध्या. नाही पण बघ. जरा पाणी आण हो, हा, पाणी आणि देतो. आणि बर्फ आहे का बघा घरात. मी तू मला प्लीज प्लीज नंबर दे त्याचा. अगं, कामासाठी हवाय ना मला, जाहिरातीसाठी. मी तू प्लीज, तू देऊ शकतेस ग. नाही. हे बघ मी तू जर मला नंबर नाही दिलास ना तर काय? तर मला ऑफिस मधून काढून टाकतील अगं. तुला माहितीये ना माझ्या घरी ऑलरेडी किती प्रॉब्लेम्स आहेत. त्यात महागाई एवढी वाढली आहे, त्या नोटा बंद झाल्या आहेत. मला परत नोकरी कधी मिळेल काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत तू काय आयशू, ही जी विमानं तू उडवतेस ना सिद्धार्थच्या नावाने आकाशात, ती जरा खाली आण. तू मैत्रीणच आहेस ना ग माझी. का पडायचे तुला माझे विमानं? मला पाडायचं नाही आयशू, मला कळते की क्रॅश लँडिंग होणार आहे. कुठे? खोल समुद्रात. तुला कल्पना आहे का पाणी किती खोल आहे याची? काय बोलतेस? कसलं पाणी? मी तुझ्याकडे सिद्धार्थचा नंबर मागते, तू पाणी बिणी काय बोलतेस? हे बघ आयशू, मी नंबर देणार नाहीये आणि एक तर मला नंबर मिळणं अवघड आहे आणि मिळाला तरी मी तुला देणार नाही. मला नाही वाढवायचा विषय उगाच. मलाही नाही वाढवायचा आहे विषय, मलाही नाही वाढवायचा आहे. हे बघ, त्याला ऑलरेडी खूप स्ट्रेस आहे. अशा परिस्थितीत मी त्याचा स्ट्रेस कसा वाढवेन? रादर हा स्ट्रेस दूर होण्यासाठी कुठली तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी असं त्यालाही वाटतच असेल ना. एक्झॅक्टली, त्याला वाटतच असणार आहे आणि तसं कोणीतरी ऑलरेडी त्याच्या आयुष्यात असणार आहे. नाही, असं काहीही नाहीये. बस तू, रडू नकोस. तुला काय माहिती ग? मला त्याच्या डोळ्यात बघून कळतं की असं काहीही नाहीये. डोळ्यात बघून सांगतेस ना? हो. मग एकदा स्वतःच्या डोळ्यात बघ काय दिसतंय ते. काय दिसतंय? एक मिनिट. बघ. काय आहे? काय दाखवतेस तू? वेड्याची झाक नाही दिसत आहे डोळ्यात? वेड्याची जाग आणि माझ्यात मी तू काय बोलतेस? काय काय नाही म्हणलं, चकना आणू का? चकना. काय आहे घरी? चकली, चिवडा, शेव, शेव. शेंगदाणे. मऊ भात. आणा चकना आणा. चल. ऐका ऐका, घेणार का? नाही घेणार असाल तर 2 ग्लास पण घेऊन या चकण्याबरोबर. मी तू प्लीज, तू अशी वागणार आहेस का माझ्याशी? हो, मी अशीच वागणार तुझ्याशी आज. मी तू तुझ्या आणि सौमित्राच्या अफेअरच्या वेळी किती मदत केली होती ग मी तुमची. आठवतं तुला? तुला अर्जंटली त्याच्याकडे जायचं म्हणून स्कूटर दे, तुम्हाला प्रायव्हसी हवी म्हणून काहीतरी फिल्डिंग लाव. रोकडा किती चिडला होता माझ्यावर, मी त्याला काही बोलले नाही याबद्दल म्हणून. म्हणजे मी कोणाला काही बोलले नाही याबद्दल. कळतंय का तुला? आय ऍक्च्युअली केप्ट अ सिक्रेट फॉर यू. ती प्राची कोण सौमित्राच्या मागे लागलेली? तुला तिची माहिती हवी होती म्हणून मी स्वतः तिची माहिती अशी गोळा करून तुझ्या घरी तुला आणून दिली, घे बाई म्हणून. विसरलीस तू ते?
इथे माझं अफेअरही नाहीये. कामासाठी हवाय मला नंबर, जाहिरातीसाठी. तू असं वागणार आहेस का माझ्याशी? ए तिकडे बघ, काय दिसतंय? भिंत दिसतीये. काय संबंध? मी काय बोलते मी तू? संबंध आहे. कसं आहे ना, तुझ्याशी बोलणं म्हणजे त्या भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. काही ऐकतच नाहीस तू. बरोबर, मलाही अगदी असंच वाटतंय मी इतक्या वेळ भिंतीवर डोकं आपटून घेते तुझ्याशी बोलून. हो, अच्छा असं वाटतंय का तुला? ओके, मग भिंत चालली. बाय. थांब थांब थांब. ऐक, मी भिंत सॉरी, तू नाही. नाही, पण मला डोकं नाही आपटून घ्यायचंय भिंतीवर. मी तू असं काय करतेयस? मी तू तू काय बघतोयस? तुझ्याशिवाय जाहिरातीलाच नाही, माझ्या आयुष्यालाही काही पर्याय नाहीये. असाच ते माकड होण्याचा माझा लहानपणीचा किस्सा मला आठवतो. आम्ही गावाकडे राहायचो, तर पण सुट्टीला उन्हाळ्याच्या मामाकडे यायचो पुण्याला. हा, तर त्याच्याकडे गच्चीत झोपायचो आम्ही. एकदा काय झालं, रात्री झोपायच्या आधी भेंड्या खेळून झाल्या आणि आता झोपणार तेवढ्यात खाली रस्त्यावरती जोरजोरात गलका ऐकायला लागला. मग खटाड्यावरनं वाकून बघितलं काय चाललंय. माणसे इकडे तिकडे फिरत होते. तेवढ्यात मामा पण वर आला. बर मामा आला तर म्हणाला, अरे बहुतेक कोणाच्या तरी घरात चोर शिरलाय, चला तुम्ही झोपा. आम्ही म्हटलं चल आपण बघून येऊया चोर. मामा म्हणले देऊ का? गप्पा झोपा, गपचूप, काय चाललंय तुमचं? तो पण झोपला. आम्ही आपल्या डोक्यावरनं पांघरून घेऊन जरा वेळ झोपलो. तेवढ्याच शेजारच्यांचा आवाज जोर जोरात गच्चीच्या दारावर. बघतो तर काय, शेजारचे आले सांगत मामाचंच घर फोडलं होतं. संमिश्र आता तुझा एक माकडाचा किस्सा सांगायचा चान्स. माकडाच. हाय सर, कधी आलात तुम्ही? 50 वर्ष झाली मला येऊन या जगात. हो नाही नको. अरे हा वेट. थँक्यू, पण मी नाही घेत. अरे तू नाहीच घेत, मी देतोय. घे घे. नाही नको. अरे चलताय. सासरेच आपले डॉक्टर एवढे म्हण घे घे. रोकड्यात ओनली यू अंडरस्टँड. चेअर्स चेअर्स. तुम्ही लहानपणापासूनच पिता? फ्रॉम चाइल्डहुड? आता चाइल्डहुड पासून कोण पितं रे रोकडे? हा हुशार आहे. मी प्यायचो ना. माझे बाबा दारू प्यायचे ना, तर मग मी त्यांना म्हणलं एक दिवस मला एक घोट देता का? मग त्यांनी एक घोट दिली. मग मी रोज मागायला लागलो. मग त्यांनी असं तोबाडीत दिली माझ्या. मला म्हणले काय दारोडा व्हायचा आहे का? म्हणले हा. बाबा म्हणले दारोडा व्हायचा आहे का? म्हणले. आमचे वडील डॉक्टर साहेब स्ट्रिक्ट होते, एकदम स्ट्रिक्ट. हा. सुपारीच्या खांड्याचं सुद्धा व्यसन नव्हतं त्याला. अरे जेम ऑफ अ पर्सन. अरे खायला नव्हतं आम्हाला तिथं, प्यायला कुठून मिळणार रे? दोन फक्त ड्रेस होते. 2, एक शाळेचा, एक एरवीचा. तोच रात्री धुवायचा, तोच दुसऱ्या दिवशी सकाळी वापरायचा. 3 वर्ष कपडे सुद्धा नव्हते घेतले मला, माहिती का? वापरून कधी विरली चड्डी कळलंच नाही. कधी कळलं
पिदी पिदी वर्गातली पोरं पोरी हसली त्यावेळेला कळलं चड्डी विरली. कधीच नाही विसरलो मी. ते माकड झालं ना ते तिथपासून राहिलं डोक्यात. कधीच विसरलो नाही मी ते, कधीच. तेव्हा ठरवलं गरीब नाही राहायचं आपण. सौमित्र, गरीब नाही राहायचं आपण. काय लाईफ आहे यार माणसाचं. लिहायला लिहायला किती चांगला कंटेंट आहे यार माणसाकडे. अरे प्रवास आहे रे माणसाचा, प्रवास आहे बघ तू. असं काय प्रवास आहे, आयुष्याचा प्रवास आहे बघ तू. चिअर्स टू लाईफ. काय जस्ट स्ट्रगल. तुम्ही दादाला फोन लावा, त्याला विचारा कधी येतोय जेवायला. फोन लावताय की नाही तुम्ही? लावतो ना. लागला की नाही अजून फोन? लावतो. अतिशय अतिशय भयानक घटना सांगतो मी. अतिशय भयानक घटना बरं का. आम्ही बालपणीचे एकदा फटाके वाजवत होतो गच्चीमध्ये. तर फटाके वाजवत गेलो, अनार लावलेला अनार. तर 2 हुप्पे येऊन बसले गच्चीच्या काठावरती. तर मी त्यांना घाबरवलं म्हणून तिथे अणुबॉम्ब लावायला गेलो. तर जो माकड माझ्याकडे बघते, मी त्याच्याकडे बघते, म्हटलं आता घाबरेल मग घाबरेल, पण फटाका फुटलाच नाही. फुटलाच नाही फटाका. माकड घाबरलं. माकडच नाही. त्याला मगाशी मी हुशार म्हणालो. माझं माकड झालं ना मग. हॅलो बाबा. अरे सौमित्र, तू कधी येतोस जेवायला? हे लवकर ये बाबा इकडे, तुझी आई मला शिक्षा करायच्या मूड मध्ये आहे. आज मला हो जरा उशीर होईल. काय मैत्रीचे बाबा आले. हो का? अगं मैत्रीचे बाबा आले तिकडं. हो का? मग त्याला म्हणू आम्ही आत्ताच येतो त्यांना भेटायला. हॅलो सौमित्र, ऐकलं मी. आई आत्ता नका येऊ भेटायला, परिस्थिती जरा वेगळी. आता आपण तिकडे जावं अशी परिस्थिती नाहीये असं म्हणतोय तो. नको मी जायला. ना गुळमुळ नुसता बोलत बसा त्याच्याशी. हॅलो, हे बघ, त्या दिवशी तिची आई येऊन गेली, ती पण आम्हाला न भेटता गेली. तर तिचे बाबा आले, त्यांना आम्हाला भेटायला पाहिजे. आम्ही येतो. अगं आई, आता ते ड्रिंक घेत आहे. अय्या, अहो ते ड्रिंक्स घेत आहेत म्हणे. हा, एक खरं सांग, तू नाही ना घेत आहेस बाळा? नाही. काय बोलतेस आई तू? नाही घेते मी, बोलतो नंतर. आई हे बघ, काय हा? हो तिथे त्या मैत्रीचे बाबा म्हणे ड्रिंक्स घेत आहेत. नलू, मला वाटतं आपण आत्ताच तिकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. हो बोलायला पाहिजे. बरेच दिवस झाले हा प्रश्न असाच भिजत घोंगडं पडल्यासारखा पडून राहिलेला आहे. आपण आता जाऊन त्याचं काय तो सोक्ष म्हणजे पाहिजे. बघा ना, खरंय तुमचं म्हणणं. हा काही सौमित्र काही सांगतही नाही हो. ड्रिंक्स घेतायत म्हणजे जरा मनमोकळेपणानं बोलता येईल. हा, म्हणजे ते ड्रिंक्स करणार आहेत म्हणून तुम्हाला तिकडे जायचंय. अगं ऐक जरा, मी आता सकाळपासून हातपाय दुखतायत ना, पाय दुखतायत, डोकं जड पडलंय. ते कसं थोडंसं असते, औषध असतं या सगळ्या दुखण्यांवर ते. आणि मुख्य म्हणजे त्यांच्यातून माझ्यात खूप मनमोकळी चर्चा होईल ते झाल्यावर. हा ना, अशी मनमोकळी चर्चा आहे ना, ती मी करते तुमच्या बरोबर. आणि काहीतरी मलम बिलम देते पायाला लावून, डोकं रगडून देते. काही गरज नाही कुठे जायची. एक लक्षात घ्या, कम्युनिझमचा अंत झालेला आहे. कम्युनिझम इज फिनिश्ड. आता काळ आहे कॅपिटलिझमचा. त्यामुळे खरं महत्व आहे पैशाला. रोकडा चाहिए. म्हणजे मी मूर्ख रोकडे नाही, रोकडा. पैसे. अरे पण पैसा पण खोटा होतोच ना, होतो की नाही? मागे ते नाही का 1000च्या 500च्या नोटा खोट्या झाल्या ना, काय राडा झाला फुल राडा.
आमच्या इकडे तर दूरच झाला. नाही पण नवीन नोटा आल्या की नाही हं? आल्या की नाही नवीन नोटा मग? अरे तुम्ही तरुण मुलं आहात, हे पोरी बाळींच्या मागे फिरण्याच्या ऐवजी पैशाच्या मागे लागा. पैसा पाहिजे. सुख कशात असतं तर पैशात सुख असतं, एवढं लक्षात ठेवा. तर मला पर्सनल लेवलवरती एक प्रश्न विचारायचा होता. मी ऍक्च्युली किती पैसे कमवल्यानंतर मग सुख मिळू शकतं? पृथ्वीचा आकार केवढा? म्हण आहे ते. विश्वाचा आकार केवढा? तुझ्या डोक्या एवढा. हं? तुझी गरज काय आहे, किती आहे, त्याच्यावरती तुझा पैसा किती हवा ते ठरेल. तुमचा समुद्र आहे ना, दहावीत बोर्डात आला होता. भाऊ आहे. बोर्डात आणि निवडलं काय? होमिओपॅथी. अरे असं करतं का कोणी? फॅमिली डॉक्टर व्हायचं याला. पैसे मिळवायचे नाहीये. अरे पण का नाही मिळवायचे पैसे? काय ना आपल्याला चुकीचं शिकवलेलं आहे. काय तर म्हणे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. हा बरोबर आहे. अरे पण उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी का नको? हा